ऑनेस्ट मी काहीच प्लॅनिंग केली नाही आहे ट्रिपची. मी तर ठरवलं आहे की उद्या सकाळपासून म्हणजे दिवसभर वेळ असणारच आहे 6:30 वाजेपर्यंत. तर आपण काय करणार, बसून बसून किती वेळ आपण टाईमपास करणार. तर आपण तेव्हा प्लॅनिंग करू. गुड मॉर्निंग. हा आहे माझा जोधपूरमधला दुसरा आणि पहिला ऑफिशियल साईटसीइंगचा दिवस. काल ट्रेन संध्याकाळी काहीतरी 7:15 वाजता आली आणि मग मी हॉस्टेल वगैरेला जाऊन फ्रेश होऊन फक्त खायला गेलो. त्यानंतर अजून काही करायची एनर्जी उरलीच नव्हती. त्यामुळे तो होता डे 0. हा असणार आहे डे 1. मी जिकडे राहतो आहे ती प्रॉपर्टी तर सुंदर आहे, बट द प्रॉब्लेम इज आमच्या डॉर्ममध्ये म्हणजे मी जिकडे ज्या रूममध्ये राहतो आहे तिथे एक उंदीर आहे आणि तो उंदीर मला दिसला काल. आणि मला अशी कोणती उंदीर वगैरेसारखी गोष्ट दिसली की मला मग सगळीकडे त्याच गोष्टीचा भास होत राहतो की बेड वगैरेच्या खाली तर नसेल ना, किंवा बॅगेत तर नाही घुसणार ना वगैरे. तर होप तिकडून निघून जाईल, कारण की मला पुढचे अजून 2-3 दिवस इकडेच राहायचं आहे. बट एनिवेज आता मी फ्रेश होईन आणि मग आपण जोधपूर डे 1ची सुरुवात करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा आवडता मी आता आलो आहे फोर्ट मेहरानगडला. इथे आत्ताशी फोर्ट उघडला आहे 9 वाजता, तरी पण खूप क्राऊड आहे. थोडंसं गरम पण होतं आहे, बट इट्स फाईन. इट्स गोइंग टू बी फन आय फील, कारण का फोर्ट खूप मोठं आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. बट आता बघू पण काय होतं. माझा जस्ट मेहरानगड फोर्ट बघून झालं. फोर्ट खूप मोठा आहे. आय ॲक्च्युली अंडर एस्टिमेटेड फोर्टची साईज. खूपच मोठी होती. जितकं वाटतं तितक्यापेक्षा खूप मोठा आहे फोर्ट. मी तरी ऑडिओ गाईड नाही घेतला, मी टूर गाईड नाही घेतलं आणि मी इतकं म्हणजे म्युझियम वगैरेमध्ये इतकंही जास्त प्रत्येक गोष्ट अशी निरखून वगैरे किंवा अशी इन्फॉर्मेशन वाचून वगैरे नाही करत. तरीही मला अप्रॉक्सिमेटली 2.5 आवर्स लागले पूर्ण फोर्ट एक्सप्लोअर करायला. फोर्टमध्ये आत खूप काही गोष्टी आहेत. वेगवेगळे असे महाल आहेत, शीश महल, फूल महल वगैरे असे, जिथे किंग्स वगैरे राहायचे तसे रूम्स आहेत. खूप सुंदर आहेत, पण क्राऊड खूप आहे. आय डोंट नो वाय. ऑक्टोबर इतकाही टुरिस्ट हॉटस्पॉट सीझन नाही आहे, तरी पण प्रचंड क्राऊड आहे. तरी पण त्याशिवाय ते म्युझियम शॉप आहे आणि एक मंदिर आहे जे खूप चांगलं आहे. म्हणजे ओव्हरऑल वाईब इज व्हेरी नाईस. इथे खूप छान वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे. पण माझा एक ॲडवाईस राहील की तुम्ही प्लीज शूज कम्फर्टेबल घाला. इथलं जे रोड वगैरे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांची दगडं खूप अशी वेडीवाकडी आहेत, त्यामुळे तुम्हाला चालताना प्रॉब्लेम होईल. हिल्स वगैरे असतील, फ्लिपफ्लॉप असतील तर शक्यतो अवॉइड करा.
कम्फर्टेबल शूज घाला आणि पाणी पित राहा, कारण की थोडे स्टेप्स चढल्यावरच तुम्हाला असं डिहायड्रेशनसारखं होऊ शकतं. मला होत होतं, पण की मे बी मी 10-11 वाजता होतं इथं त्यामुळे. बट या अपार्ट फ्रॉम दॅट यू विल लव्ह दिस प्लेस. सध्या खूप ऊन आहे इथे, बट हवा खेळती आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे. आता मी राव जोधा यांचं स्टॅच्यूच्या इथून चाललो आहे. हे आहेत जोधपूरचे ओरिजिनल फाउंडर. यांच्याच नावामुळे जोधपूरला आपण या नावाने ओळखतो. गुड मॉर्निंग. हा आहे माझा जोधपूरमधला सेकंड आणि लास्ट ऑफिशियल फुल डे. उद्या माझं चेकआउट आहे, त्यामुळे पूर्ण दिवस तर नाही मिळणार मला. बट आता मी आहे अशा ठिकाणी जिकडे आपली प्रियंका हिचं लग्न झालेलं. मी असं बोलत जसं ती आपल्या घरची. बट आय एम हिअर ॲट काय उमेद भवन. खूप सुंदर आहे. खूप ऊन पडलं आहे ॲक्च्युली इथे. खूपच जास्ती गरम होतं आहे, बट इट्स फाईन. खूप सुंदर दिसते ही प्रॉपर्टी. सो इथे म्युझियममध्ये एंट्री फक्त, पूर्ण पॅलेसमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत. आणि ही वन ऑफ द वर्ल्ड्स बिगेस्ट प्रायव्हेट रेसिडेन्सीज आहे. म्हणजे बकिंगहॅम पॅलेस, वडोदरामधलं जे पॅलेस आहे त्या सगळ्यांबरोबरच उमेद भवनसुद्धा वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रायव्हेट रेसिडेन्सीज आहे. तर आता आपण म्युझियममध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की काय आहे आज. चला.
डॉम. जसं तुम्ही बघताय इथे आहेत 4 बेड्स आणि इंटिरियर्स खूप चांगले आहेत. पूर्ण असं व्हाईट आणि ब्लू, म्हणजे जोधपूरची जी अल्टिमेट थीम आहे ब्लू सिटी नावाची, ती बरोबर यांनी स्टोरिका स्टेजमध्ये उतरवून काढली आहे. वाव, मी आजकाल काहीही बोलायला लागलं. बट या डे 2 आणि डे 1 आणि डे 3 वॉटेवर मी इतकं काही व्लॉग नाही केलं, कारण की इतकं काही करण्यासारखं मला वाटत नव्हतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि मला असं रिअलाईज झालं की एका पॉईंट नंतर आपण खूप बोर व्हायला लागतो सतत सोशल मीडिया किंवा सतत रेकॉर्ड करत करत. त्यामुळे इतकं मी फोन वापरत नव्हतो किंवा इतकं व्लॉग वगैरे म्हणजे मला कॉन्टेंट शूट करायचं आहे या अशा भावनेमध्ये नव्हतो. मी जिकडे राहतो आहे ती प्रॉपर्टी आहे स्टोरिका स्टेज. खूप चांगली प्रॉपर्टी आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. घंटाघर जे मेन मार्केट आहे जोधपूरचं, त्याच्या अगदी 5 ते 7 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त चालायची वगैरे गरज लागणार नाही जर तुम्हाला मेन सिटी सेंटरमध्ये राहायचं असेल तर. लोकेशन चांगलं आहे, सर्विस चांगली आहे. यांचं स्वतःचं रूफटॉप रेस्टॉरंट पण आहे. मी तिकडे नाही खाल्लं कारण की ती अपॉर्च्युनिटी नाही आली. बट डॉम्स, म्हणजे मी तर डॉम बघितला आहे त्यांचा हा, जो चांगला आहे. इथे पहिल्या दिवशी ॲक्च्युली उंदीर होते 2 आणि मला झोप येत नव्हती अजिबात, कारण की मला उंदरांची खूप भीती वाटते. त्यांना मी सांगितलं आणि त्यांनी एकच रॅट ट्रॅप लावला होता. दुसरा उंदीर मोकाट फिरत होता. पहिला उंदीर जो होता तो पकडला गेला दुसऱ्या दिवशी. बट दुसरा उंदीर खूप छोटा होता त्याच्यापेक्षा. तो मी ॲटलिस्ट 10 वेळा बघितला माझ्या समोरून जाताना. तो मला बघायचा, असं पूर्ण पॉज व्हायचा आणि मग परत मागे फिरायचा. मग आम्ही जरा डोकं वापरलं. मी बेडवरूनच उठून जो मेन डोअर आहे असं उघडा ठेवला. खूप वाट बघितली. फायनली काहीतरी 20-25 मिनिटांनी तो उंदीर असं बाहेर निघाला. त्याने बघितलं की मेन डोअर उघडा आहे आणि तो पळून गेला. त्याचं पुढे काय झालं वगैरे मला माहिती नाही. बट 1.5 दिवस मला झोप येत नव्हती प्रॉपर, कारण की डोक्यात असं विचार होता की अरे 2 उंदरं आहेत, यातला एक जरी बेडवर चढला, ब्लँकेट वगैरेमध्ये शिरला, माझ्या अंगावर आला, मी बोंब मारली असती. मी उंदीर, कॉक्रोच वगैरे असतं तर वेगळी गोष्ट असती, छोटे कॉक्रोच वगैरे असतं वेगळी गोष्ट असते. उंदीर, पाल ही खूप मोठी प्राणी आहेत. असे अंगावर असे वळवळले ना, मला अशी वळवळली फिलिंग अजिबात आवडत नाही. बट थँकफुली आता ते नाही आहेत. वेलकम एव्हरीवन. हा आहे माझा 3rd आणि लास्ट डे इन जोधपूर. जसं तुम्ही बघताय माझ्या मागे मेहरानगड फोर्ट दिसतो. बट इथे एवढं ऊन आहे सध्या आणि अजून 10 पण नाही वाजत प्रॉपरली. तर ऊन असणार आहे आज. काल पाऊस होता त्यामुळे काल जास्त काही नाही करायला भेटलं मला. बट आज बहुतेक आपण शॉपिंग करू, थोडंसं खाऊ पिऊ आणि संध्याकाळी ट्रेनने घरी परत जाऊ. ओके, बाय.